नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत आणि झणझणीत असा पोटॅटो फ्राईड राईस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून उभे चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरचीची पावडर घातलेली आहे. थोडीशी आपण इथे हळद घालणार आहोत. अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे. चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. आता आपण हे सर्व मसाले बटाट्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत. बटाटे अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. मसाले बटाट्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये साधारण 2 मोठे चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण मसाला लावलेले बटाटे यामध्ये घालणार आहोत. बटाटे आपल्याला शॅलो फ्राय करून व्यवस्थित कुक करून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवर आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आपला बटाटा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. झाकण न ठेवता आपल्याला हे क्रिस्पी असेच बटाटे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. एक 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेतले की आपले बटाटे व्यवस्थित शिजले जातात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी असे आपले बटाटे तयार आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व पुन्हा एकदा याच तेलामध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून याची फोडणी देणार आहोत. 1 मिनिटभर लसूण आपल्याला याच तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत. 2 ते 3 मिनिटं कांदा आणि लसूण तेलामध्ये आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत. इथे मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे. यामध्ये आपण पाव चमचा बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये भात घालूयात. इथे मी साधारण 2 ते 2.5 कप भात घेतलेला आहे व परतून घेतलेले बटाटे सुद्धा आपण यामध्ये घातलेले आहेत. आता आपण 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात. भात शिजवून घेताना यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे पुन्हा वरून आपण इथे मीठ घातलेलं नाहीये. व्यवस्थित परतवून झालं की आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर घालणार आहोत व आपला चटपटीत झणझणीत असा पोटॅटो फ्राईड राईस एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. धन्यवाद.